पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण मोठे समिती आज अहवाल सादर करणार। कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यावर गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी समितीची स्थापना। राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा आरोप। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा दमानी यांचा आरोप। पद्मसिंह पाटील हे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांचे भाऊ। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची आज बैठक। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार। तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटील यांचा असला तरी तेरणा ट्रस्टचा कारभार भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्याकडे, तेव्हा दमानी यांनी तिकडेही पाहावं। सुप्रिया सुळेंचा अंजली दमानी यांना सल्ला। शिवरायांचे धूळ खात पडलेले बंदिस्त स्मारक खुलं केलं म्हणून अमित ठाकरेंवर दळभद्री सरकारकडून गुन्हा दाखल। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर अद्याप कोणतीही कारवाई नाही। हे कुठलं स्वराज्य? मनसेच्या गजानन काळेंचा सवाल। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना एकत्रित अभिवादन। यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची उपस्थिती। ठाकरे बंधूंचं 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र जात अभिवादन। खासदार संजय राऊतांनी स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। मराठी माणसांना एकजुटीने राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं, हीच बाळासाहेब ठाकरेंची आदरांजली राऊतांनी केली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेबांना स्मृती दिनानिमित्त वाहिली श्रद्धांजली। योगींनी एक्सपोज करत बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारं कलादालन मीरा रोडमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलं। या कलादालनाचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर शिशिर शिंदे, मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीनं शिशिर शिंदेंना संधी दिल्याची माहिती। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर शिंदेंचे आमदार नकोत अशी अट उद्धव ठाकरेंनी घातली होती, अशी ही माहिती। अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। दर्यापुरात नगराध्यक्षपदासाठी भावना भुतडा यांना उमेदवारी, तर अंजनगाव सुरजीमध्ये उबाठाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नीचा चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज। आमदार गोरेंना श्रद्धांजली म्हणून ठाकरेंच्या सेनेचा नगराध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या उमेदवार मनीषा गोरेंना पाठिंबा। आष्टा नगर परिषदेमध्ये महायुतीची एकजूट। नगराध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण माने यांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद कमी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंची कबुली। वेळ पडली तर या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचंही खडसेंकडून स्पष्ट। पाचोरा नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन। जळगावच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांच्या विरोधात महायुतीकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांचा उमेदवारी अर्ज। यामुळे पाचोऱ्यामध्ये महायुतीतच मोठा सामना रंगणार। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांकडून उमेदवारी अर्ज दाखल। पिंजारी या तृतीयपंथीयानं दाखल केला अर्ज। मोठ्या संख्येनं तृतीयपंथी सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण। भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। सुनील नामोजवार यांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी। भद्रावती नगर परिषदेपाठोपाठ भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेतही बंडखोरी। भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। राजेंद्र डोहे यांना शिवसेनेकडून पक्षात येताच नगराध्यक्षपदाची उमेदवारी। गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टर प्रशांत कटरेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी। दरम्यान आपल्यामध्ये काही कमी असेल म्हणून भाजपनं तिकीट दिलं नाही, कटरेंची प्रतिक्रिया। नांदेड नगर परिषदेमध्ये युतीसाठी भाजपला प्रस्ताव पाठवला, मात्र भाजपकडून कोणतंही उत्तर आलं नाही। त्यामुळे आम्ही सर्व जागांवर आमचे उमेदवार उभे करणार, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून स्पष्ट।
संपूर्ण काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार. बिहार निकालावरून टीका करताना आशिष देशमुख यांचा दावा, तर काँग्रेसवर जनतेचा विश्वास राहिला नसल्याचीही आशिष देशमुख यांची टीका. नंदुरबारच्या तळोदा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी यांचा उमेदवारी अर्ज. वाणींकडून अपक्ष अर्जही दाखल. इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षाकडून अजूनही अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेली नाही. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली. रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगण्याची शक्यता. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये भाजप कार्यालयावरील बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो हटवला. यामुळे तळ कोकणामध्ये महायुतीची शक्यता मावळली. भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेंची शिवसेना एकटी लढणार अशी माहिती. धाराशिवमध्ये मवियात बिघाडी. समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळावर लढण्याची घोषणा. जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्याकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा. परांडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि कोकाटे यांचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. त्यानंतर लगेचच लोंढेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी. नांदगाव पाठोपाठ मनमाडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती. आमदार सुहास कांदे आणि भाजपचे मनमाड नांदगाव प्रमुखांकडून युतीची घोषणा, तर महायुतीतील राष्ट्रवादी मात्र विरोधात लढ. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आईच्या उमेदवारीसाठी लेक पुढे सरसावली. प्रभाग 5 मधून माजी नगरसेविका उषा मोरे यांना पक्षातून जरी यावेळी तिकीट मिळालं नसलं तरी त्यांनी आपला अपक्ष अर्ज मुलगी डॉक्टर नीता मोरे यांच्या पुढाकारातून दाखल केला. मुंबईतील आमदार जवळच्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतात. शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त. यानंतर आपल्यासोबत आलेल्यांना पश्चाताप व्हायला नको, माझे सगळीकडे लक्ष. शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनाच कानपिचके. बंडखोरीची शक्यता लक्षात घेता भाजपची सावध पावलं. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची मनधरणी करा. भाजप नेतृत्वाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना सूचना. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचार करण्याची भाजप आमदारांना ताकीद. सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबणारे, जनतेच्या खिशावर डल्ला मारणारे दरोडेखोर आणि मतचोर. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा एक्स पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल. मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड. सीएनजी रिक्षा टॅक्सी बस प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता, तर घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन. सीएनजी पाईपलाईनच्या बिघाडामुळे ठाणे शहरातही सीएनजीचा तुटवडा. ओला उबर चालकांना सर्वाधिक फटका. रिक्षा चालक कालपासूनच रिक्षा सीएनजी पंपावर सोडून गेल्याचं चित्र. चेंबूरच्या पेट्रोल पंपावर सीएनजी बंदची पाटी. सकाळीच घराबाहेर निघालेल्या अनेकांना मोठा मनस्ताप. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा. नवी मुंबईमध्ये कालपासून सीएनजी पंप बंद. अद्याप सीएनजी पुरवठा सुरू न झाल्यामुळे पंप बंद. सीएनजी भरण्यासाठी वाहनधारक प्रतीक्षेत. काल रात्रीपासून सीएनजी भरण्यासाठी रांगा. मुंबईमध्ये काही सीएनजी पंपांवर पुरवठा सुरू, मात्र अजूनही पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. संपूर्ण दुरुस्तीनंतरच सीजीएस वडाळा या ठिकाणी सीएनजी पुरवठा पूर्ववत करण्यात येणार, गेल कंपनीचे स्पष्टीकरण. पालघर, वसई, विरार या भागामध्ये गुजरात गॅसचा पुरवठा होत असल्यामुळे या ठिकाणी सीएनजी पंपांवरती कोणताही परिणाम नाही. मात्र सीएनजीचा पुरवठा उशिरा होत असल्यामुळे पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी रांगा. राजापूर शहरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. समर्थनगर भटाळीमध्ये बिबट्या भर वस्तीतून पोलीस लाईन रस्त्यावर जातानाचा व्हिडिओ समोर. वन खात्याकडून सावधगिरीचा इशारा. मध्यरात्री जाणाऱ्या दुचाकी चालकांनी काळजी घेण्याचं आवाहन. अहिल्यानगरमधील खारेक अर्जुने, इस्कळ, निंबळक परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. मात्र पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्यामुळे गावकरी आक्रमक. चिमुरड्यांवर हल्ला केलेला बिबट्या पकडला नसून दुसराच बिबट्या पकडल्याचा गावकऱ्यांचा आरोप. अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. चांदे कसारे आणि सोनेवाडी परिसरामध्ये 2 बिबट्यांचा मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल. गावकऱ्यांकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.
मोखाड्यामध्ये बिबट्यांचा वावर वाढला. नागरिकांना सतर्क करण्यासाठी वन विभागाकडून AI कॅमेरे बसवले. हा कॅमेरा 100 मीटरवरील हालचाली टिपून त्वरित सायरन सुरू करतो. लगेच याचा संदेश वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर पोहोचतो. यामुळे बिबट्याला पकडण्यास मदत होईल. वन विभागाला विश्वास. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांची वन अधिकाऱ्यांसोबत बैठक. बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळाली असल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचा नायलॉन मांजानं गळा कापला. शहरातील वैजनाथ महादेव मंदिराजवळची घटना. घटनेमध्ये तरुणाला गंभीर दुखापत. लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाचा मुलीच्या बापावर खुरप्यानं जीवघेणा हल्ला. तर वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीचं खुरप्यानं एक संपूर्ण बोट तुटलं. सांगलीच्या मिरज तालुक्यातली घटना. आरोपी अक्षय पाटीलवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये चहा प्यायला थांबलेल्या पोलिसांच्या डोळ्यांदेखतच 2 आरोपी पळून गेले. अमळनेर पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणामध्ये त्यांना ताब्यात घेतलं होतं. दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जळगाव कारागृहामध्ये देण्याची तयारी सुरू होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेमध्ये 25 लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला लुटलं. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासामध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या. 31,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये PMO सचिव म्हणून फिरणाऱ्या तोतयाला बेड्या. त्याच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी आणि राष्ट्रध्वजही आढळून आला. या प्रकरणी तोतयासह त्याच्या बॉडीगार्डला बेड्या गुन्हा दाखल. ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये भाविकांची मांदियाळी. पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. इंद्रायणी घाटही गर्दीनं फुलला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.